तर नमस्कार सगळ्यांना. तर मी करणार आहे बॉम्बिलिनी. तर इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. इकडं 1 चमचा ईस्ट घेतलेली आहे. हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी आता. आता हे सर्व आपले मिक्स करून झालेलं आहे. आता मी 10 मिनटं हे रेस्टसाठी ठेवून देणार आहे. म्हणजे आपलं जे ईस्ट आहे छान असं ॲक्टिवेट होऊन. आता हे आपलं ईस्ट जे आहे तर ॲक्टिवेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं फुगून वरी आलेलं आहे. आता मी इथं घेतलेला आहे मैदा. 300 ग्रॅम घेतलेला आहे मी मैदा. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दही 3 चमचे टाकून घेतलेलं आहे. आपलं जे ईस्ट ॲक्टिवेट झालेलं होतं ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून ह्याचा पिठाचा गोळा मी छान असा तयार करून घेतलेला आहे. हे 10 मिनटासाठी मी असंच रेस्टसाठी ठेवून देणार आहे. आता आपले हे 10 मिनटं झालेले आहेत. आता हा पिठाचा गोळा जे आहे तर छान असा आपण मळून घेऊया. तर ह्याच्यामध्ये थोडं आता तेल टाकून मी मळून घेणार आहे छान. नंतर परत 2-3 चमचे मी बटर टाकून घेतलेलं आहे आणि परत हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. मला हे पीठ मळण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागलेले आहेत. आता मी एक हंडा घेतलेला आहे काढून. त्याच्यामध्ये मी हे चॉकलेट ठेवणार आहे आणि परत त्याचा गोल गोळा करणार आहे. आता हे छान असं मी पुरीसारखं करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे सगळे गोळे तयार झालेले आहेत आपले. आता गिलासाने वरून ह्याला पसरून घेणार आहे. ह्याच्यावर एक कपडा झाकून ठेवलेला आहे मी. 2 तासानंतर हे मी आपले 2 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले बोंबिलिनी फुगून छान असे वरी आलेले आहेत. आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे बोंबिलिनी त्याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि हा जे बटर पेपर आहे तो बाजूला काढून घेतलेला आहे. तर आपला हा बोंबिलिनी छान असा तळून झालेला आहे. आता मी तो ताटामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा फुगून तयार झालेला आहे आपला बोंबिलिनी. आता हे सर्व बोंबिलिनी मी तळून घेतलेले आहेत. मस्त असा कलर आलेला आहे. आता ह्याच्यावर मी साखर टाकून घेतलेली आहे. साखरेचा क्रश टाकून घेतलेला आहे ह्याच्यावरती. तर आता आपण हे बोंबिलिनी खाऊन बघूया. तर तुम्ही बघू शकता किती छान असं आतमध्ये जाळी तयार झालेली आहे. तर ही आपली बोंबिलिनी छान अशी मस्त झालेली आहे.